आज वसंत पंचमी अर्थातच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा। वसंत पंचमीच्या या शुभ मुहूर्तावरती आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा दुपारी संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्ताने पुणे इथल्या भाविक भारत भुजबळ यांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे। सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा यामध्ये वापर करण्यात आलाय, तर 1 टन उसाचा वापर सुद्धा या सजावटीसाठी करण्यात आलाय। गुलाल उधळी तरंग अबीर गुलाल उधळी तरंग अबीर गुलाल अबीर। दरम्यान या शाही विवाह सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। आज वसंत पंचमी ही लग्न वेदिका अतिशय आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवण्यात आलेली आहे। याच ठिकाणी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा संपन्न होणार आहे। ही ती लग्न वेदिका आहे ज्या ठिकाणी विठुरायाची आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्त्या इथं आणून ठेवल्या जाणार आहेत आणि या लाखो भाविकांच्या हजारो भाविकांच्या साक्षीनं देवाच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत। हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। वसंत पंचमीला शेकडो वर्षापासून रुक्मिणी माता आणि श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न होत असतो आणि तोच आजचा दिवस आहे। मंदिराची जागा मर्यादित आहे, त्यामुळे विठ्ठल मंदिर सध्या लोकांनी फुलून गेलेलं आहे। पाय ठेवायला इथं जागा नाही आणि अशीच परिस्थिती मंदिराच्या चारी बाजूनी करण्यात आलेली आहे। मंदिराच्या चारी बाजूला LED स्क्रीन लावण्यात आलेल्या, ज्या येणाऱ्या भाविकांना या इथं येऊन आत मंदिरात जरी पाहता आला नसला तरी या भाविकांना डोळ्यांनी बाहेरून हे पाहता येईल विवाह सोहळा आणि देवाच्या डोक्यावर अक्षता टाकता येतील। बरोबर 11:30 ते 12च्या दरम्यान ज्या वेळेला कथेमध्ये विवाह सोहळ्याची घटिका समीपील त्या ठिकाणी हा विवाह सोहळ्याच्या अक्षता सुरू होतील आणि यानंतर याच लग्नवेदीवर विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा संपन्न होणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन आयुष कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।